नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय रणधुमाळी रंगली आहे आणि यावेळी ही लढत आहे जनतेच्या दारात. पण एक प्रश्न, तुमच्या शहरात कोणत्या पक्षाची सत्ता येणार असं तुम्हाला वाटतं? बीजेपी, एनडीए की शिंदे गट? कारण याच निवडणुका ठरवतील महाराष्ट्राचं पुढचं राजकारण. होय, मी बोलतीये महाराष्ट्र लोकल बॉडी इलेक्शन 2025 बद्दल. या निवडणुका जरी स्थानिक असल्या तरी यातून ठरतो राजकारणाचा पाया. कोणाचा लोकांवर प्रभाव आहे, कोणाचे संघटन जास्त मजबूत आहे आणि कोणाची राजनीती पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये फायदेशीर ठरणार आहे. इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्राने काही अधिकृत घोषणा केल्या आहेत. मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे आणि 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होईल. नामनिर्देशनचा अर्ज भरण्याची तारीख आहे 6 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर पर्यंत. अर्जाची छाननी 14 नोव्हेंबरला होईल आणि नामनिर्देशन मागे घेण्याची शेवटची तारीख आहे 16 नोव्हेंबर. मंगळवार म्हणजे 2 डिसेंबर रोजी मतदान होईल आणि बुधवार 3 डिसेंबर रोजी मतमोजणीचा कार्यक्रम रंगणार आहे. या फेरीत एकूण 288 स्थानिक स्वराज्य संस्था सामील आहेत. 246 नगर परिषद आणि 42 नगरपंचायत. म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी ग्रासरूट लेवल पॉलिटिकल बॅटल रंगणार आहे. गेल्या काही वर्षांपासून या निवडणुका थांबल्या होत्या. आता याचं कारण काय? तर ओबीसी आरक्षणावर सुरू झालेला कायदेशीर वाद हा प्रश्न सुप्रीम कोर्ट पर्यंत गेला आणि अनेक सुनावणीनंतर अखेर परवानगी मिळाली 27% ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याची. या निर्णयानंतर इलेक्शन कमिशनने नवी वॉर्ड डिलिमिटेशन, आरक्षण वितरण आणि वोटर लिस्ट व्हेरिफिकेशन सुरू केलं. म्हणजेच या वेळच्या निवडणुका सोशल जस्टिस प्लस पॉलिटिकल टेस्ट दोन्ही आहे. विदर्भामध्ये सर्वात मोठा टप्पा आहे. नागपूर डिव्हिजन मध्ये 55 स्थानिक संस्था, अमरावती डिव्हिजन मध्ये 45 संस्था, तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातही मोठ्या प्रमाणात स्पर्धा होणार आहे. सातारा, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड, जळगाव या भागात प्रादेशिक पातळीवर वेगवेगळे इक्वेशन तयार होत आहेत. स्टेट इलेक्शन कमिशनने यावेळी विशेष भर दिला आहे. हा विशेष भर कशावर दिला आहे ते बघूया. डबल आणि ट्रिपल वोटिंग टाळण्यासाठी डिजिटल सर्व्हायलन्स, पोलिंग बूथ साठी सीसीटीव्ही मॉनिटरिंग, ईव्हीएम कंट्रोल युनिटचं फुल प्रूफ टेस्टिंग आणि डिसेबल वोटर्ससाठी ॲसेसिबल पोलिंग स्टेशन. महाराष्ट्र टाइम्सच्या रिपोर्टनुसार कमिशनने स्टार मार्च स्कीम लागू केला आहे. आता या स्कीम मध्ये काय आहे? यामध्ये सस्पिशियस वोटर्सचे डिजिटल व्हेरिफिकेशन केली जाणार आहे. म्हणजे प्रत्येक उमेदवारासाठी खर्च मर्यादा देखील ठरवला आहे. नगर परिषद निवडणुकीसाठी 5 लाख पर्यंत आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी 3.5 लाख पर्यंत. ही सर्वात फक्त प्रचार आणि निवडणूक संबंधित खर्चासाठी लागू असेल. पोस्टर्स, वाहन, प्रचार सभा, सोशल मीडिया, जाहिरात यासाठी स्वतंत्र नियम आखले आहेत. आता खरी मजा इथे आहे की पॉलिटिकल ग्राउंड फुल गरम झाला आहे. बीजेपी, भारतीय जनता पार्टी, डेप्युटी सीएम देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ग्रासरूट पातळीवर संघटन मजबूत करत आहे. त्यांना विश्वास आहे की मोदी आणि फडणवीस फॅक्टर अजूनही लोकांना आकर्षित करेल. एमव्हीए, महाविकास आघाडी, ज्यात आहेत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, शरद पवार आणि इंडियन नॅशनल काँग्रेस आयएनसी. पण प्रश्न असा आहे की तिन्ही पक्ष एकत्र राहतील का? कारण काही जिल्ह्यांमध्ये सीट शेअरिंग वरून थोडी नाराजी आहे. एकनाथ शिंदे शिवसेना हा गटही स्वतंत्रपणे मैदानात उतरणार आहे. त्यांचा फोकस आहे शिवसेनाचं खरं वर्चस्व दाखवणं. पॉलिटिकल अनालिस्ट म्हणतात या लोकल बॉडी इलेक्शन म्हणजे एक टेस्टिंग ग्राउंड आहे, ज्याने ठरणार आहे कोणता पक्ष खरोखरच लोकांच्या मनात आहे. कारण म्युनिसिपल काउन्सिल्स म्हणजे जनतेच्या रोजच्या प्रश्नांची थेट निगडीत संस्था. पाणी पुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन, त्यानंतर स्थानिक विकास, प्रॉपर्टी टॅक्स हे सगळं लोकांना दररोज जाणवतं. म्हणूनच जो इथे जिंकतो तो लोकांचा विश्वास जिंकतो. ही निवडणूक म्हणजे महाराष्ट्राच्या पॉलिटिकल पल्स चेक सारखी आहे. बीजेपी साठी ही आहे ऑर्गनायझेशन टेस्ट, एमबीए साठी ही आहे युनिटी टेस्ट आणि शिंदे फॅक्शन साठी ही आहे आयडेंटिटी टेस्ट.
या निकालावरून 2026च्या विधानसभा आणि 2030च्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय इक्वेशन कसं बनवणार हे ठरेल. तर मित्रांनो, 2 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात पुन्हा एकदा होणार आहे लोकशाहीचा सण. पण या सणात राजकारण भविष्य लपलेलं आहे. 3 डिसेंबरला कळेल कोणाच्या झेंड्याखाली लोकांना विश्वास आहे आणि कोणाला घरी बसावं लागेल. Stay tuned with us for full updates on Maharashtra local body election 2025. आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.